सांगलीच्या कृष्णा नदीची पातळी 34 फुटांवर गेलेली आहे। त्यामुळे आता सांगलीच्या सखल भागांमध्ये पाणी येऊ लागलंय। सांगलीच्या कर्नाळ रोड हा पाण्याखाली गेलाय, त्यामुळे येथील वाहतूक ठप्प झाली, तर एनडीआरएफ टीम देखील या ठिकाणी पाहणी करत आहे। तसेच शहरातील 100हून अधिक कुटुंब स्थलांतर करण्यात आले आहेत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय देसाई यांनी। आपल्या सोबत आहेत महापालिकेचे सहाय्यक आयुक्त राहुल रोकडे साहेब। त्यांच्याकडून जाणून की सध्याची परिस्थिती काय आणि किती लोक स्थलांतर केलेत आणि काय महापालिकेचं नियोजन आहे ते। आता साधारणतः 34 फुटापर्यंत आपल्या महापालिका क्षेत्रातील आयर्विन पुलाची पातळी आहे। अजूनही पाणी डिस्चार्ज मोठ्या प्रमाणात कोयनेतून सुरू असल्यामुळे साधारणतः 40 फुटापर्यंत पाणी वाढेल असे इरिगेशन डिपार्टमेंटने शक्यता वर्तवलेली आहे। त्या दृष्टीने महापालिका प्रशासन पूर्ण तयारीत आहे। काल रात्रीपासून स्वतः आयुक्त साहेब इथं फील्डवर उतरून लोकांना मगरमच्छ कॉलनी किंवा सुरक्षित प्लॉट यातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलेलं आहे। काल रात्रीपर्यंत अंदाजे एक 30 ते 40 कुटुंब विस्थापित केलेली होती। आत्तापर्यंत 100 ते 125 कुटुंब विस्थापित केलेले आहेत। त्या ठिकाणी महापालिकेच्या वतीनं निवारा केंद्र सुरू केलेले आहे। त्या निवारा केंद्रामध्ये जसे काही नातेवाईकांच्या प्रायव्हेट घरामध्ये विस्थापित झालेले आहेत। आणि माझी नागरिकांना आव्हान आहे की अजूनही पाण्याची पातळी वाढणार आहे, त्यामुळे कृपया 40 फुटापर्यंत पाणी जाईल असे शक्यता गृहीत धरून नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्वतःहून आपण विस्थापित व्हावं। आणि सोबतच ज्या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी पाणी वाहत आहे, बारक्या पुलावरून पाणी वाहत आहे, त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीनं बंदोबस्त लावलेला आहे। नागरिकांनी कृपया स्वतःहून त्या पुलावरून वाहत्या पाण्यातून कुठेही कृपया गाडी घालू नये किंवा वाहतुकीला बाहेर पडू नये। आणि त्यासोबतच पुलावरून जिथं पुराचं पाणी पाहायला लोक येतात, अनावश्यक गर्दी होते, ती गर्दीही करू नये। तसेच महापालिका प्रशासनाच्या वतीनं आपत्ती मित्र नावाचं ॲप्लिकेशन तयार केलं आहे। त्या आपत्ती मित्र ॲप्लिकेशनवर अधिकृतरित्या पुराची माहिती दिली जाते, त्यावर विश्वास ठेवावा। इतर काही अफवा पसरणाऱ्या बातम्या असल्यावर कृपया विश्वास ठेवू नये। आणि महापालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन आपल्या पूर्णपणे पाठीशी आहे अशी ग्वाही देतो। धन्यवाद। महापालिकेने योग्य ते नियोजन केलेलं आहे, तसंच पोलीस सतर्क आहेत, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस सुद्धा सतर्क आहेत। कॅमेरामॅन सुजितसह संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।